एक्झरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर सेकंड आज आपण आता बघणार आहोत. आपण क्वेश्चन नंबर सेकंड बघा, रीड करतोय. राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली. म्हणजे कंपाऊंड स्टेटमेंट दिलेले आहेत तर त्याचा सिम्बॉलिक फॉर्म आपल्याला काय करायचं आहे, तयार करायचा आहे. पहिलं स्टेटमेंट आहे नागपूर इज इन महाराष्ट्र, चेन्नई इज इन तमिळनाडू. पण त्याचा सिम्बॉलिक फॉर्म आपल्याला तयार करायचं आहे. पहिलं जे आहे ना ते आपण पहिलं बघूया. नागपूर इज इन महाराष्ट्र अँड चेन्नई इज इन तमिळनाडू. ह्यामध्ये बघा दोन स्टेटमेंट आहे. पहिलं स्टेटमेंट कोणतं आहे, नागपूर इज इन महाराष्ट्र, आणि दुसरं कोणतं आहे, चेन्नई इज इन तमिळनाडू. सुरुवातीला जे स्टेटमेंट जे आहे तर त्यांना पी आणि क्यू म्हणूया. पहिलं जे स्टेटमेंट आहे लेट पी. पी म्हणजे काय करूया आपण, नागपूर इज इन महाराष्ट्र, आणि क्यू कशाला म्हणूया आपण, चेन्नई इज इन तमिळनाडू. आपण क्यू म्हणूया. आता ह्याचं सिम्बॉलिक फॉर्म आपल्याला तयार करायचं आहे. बघा काय करायचं, पहिल्या स्टेटमेंटला काय म्हणले आपण, पी म्हणलेलं आहे. पहिले जे स्टेटमेंट आहे तर त्याला काय म्हणलेलं आहे, पी म्हणले. हे जे स्टेटमेंट आहे आपण त्याला पी म्हणलं. दुसरं जे स्टेटमेंट आहे त्याला काय म्हणलं, क्यू म्हणलं. आणि दोन्ही स्टेटमेंट कशाने कनेक्ट केलेले आहेत, अँड. अँड म्हणजे काय, कंजंक्शन. कंजंक्शनचा सिम्बॉल काय, उलटा बी. म्हणजे ह्याचं सिम्बॉलिक फॉर्म मिळालं बघा, पी कंजंक्शन क्यू, पहिलं स्टेटमेंट. दुसरं बघा आता सेकंड जे आहे, सेकंड ट्रायंगल इज इक्विलॅटरल ऑर आयसोसेल. म्हणजे काय, पहिले स्टेटमेंट कोणतं आहे, ट्रायंगल इज इक्विलॅटरल, आणि दुसरं कोणतं आहे, ट्रायंगल इज आयसोसेल. त्याला पी आणि क्यू म्हणूया. लेट पी. पी म्हणजे काय, ट्रायंगल इज इक्विलॅटरल, आणि क्यू कशाला म्हणूया, ट्रायंगल इज आयसोसेल, क्यू म्हणूया. आता ह्याचा सिम्बॉलिक फॉर्म जो आहे तर तो सिम्बॉलिक फॉर्म आपण तयार करूया. सिम्बॉलिक फॉर्म, पहिल्या स्टेटमेंटला काय म्हणले आपण, पी. दुसऱ्याला काय म्हणले, क्यू. आणि ह्या दोघांमध्ये काय आहे, ऑर. ऑर म्हणजे काय, डिस्जंक्शन. सिम्बॉल काय आहे, व्ही. त्याचं सिम्बॉल काय, व्ही. म्हणजे त्याचा जो सिम्बॉलिक फॉर्म मिळेल, पी डिस्जंक्शन क्यू. पहिले दोन झाले. सिमिलरली आता पुढचे जे आहेत ते बघूया आपण. आता बघा थर्ड जे आहे ते थर्डमध्ये बी काय करणार, द अँगल इज राईट अँगल, हे पहिलं स्टेटमेंट आहे. आणि इट इज मेजर 90 डिग्री, सेकंड स्टेटमेंट आहे. मग पहिल्या स्टेटमेंटला काय म्हणायचं, पी. दुसऱ्या स्टेटमेंटला काय म्हणायचं, क्यू. आणि दोन्ही स्टेटमेंट कशाने कनेक्ट केलेले आहेत, इफ अँड ओनली इफने. इफ अँड ओनली इफ म्हणजे काय, तर इफ अँड ओनली इफसाठी आपण त्याचा सिम्बॉलिक फॉर्म किंवा सिम्बॉल काय घेतो, तर त्याचा सिम्बॉल बाय कंडिशनल घेतो. मग आता त्याचा सिम्बॉलिक फॉर्म डायरेक्ट इथे लिहितो मी. बघा बघा, पी पहिलं स्टेटमेंट आहे कोणतं, द अँगल इज राईट अँगल. आधी लिहावं लागेल सर्व. लेट पी म्हणजे काय, अँगल इज राईट अँगल. क्यू म्हणजे काय, अँगल इज मेजर 90 डिग्री. याला पी आणि क्यू म्हणायचं. आणि नंतर त्याचं सिम्बॉलिक काय येणार आहे, पहिल्या स्टेटमेंटला पी म्हणले, दुसऱ्या स्टेटमेंटला क्यू म्हणले. ते दोन्ही कशाने कनेक्ट केलेले आहेत, इफ अँड ओनली इफ. इफ अँड ओनली इफ म्हणजे काय, बाय कंडिशनल. म्हणजे त्याचा हा काय मिळेल आपल्याला, सिम्बॉलिक फॉर्म मिळेल. कशाचं, हे जे थर्ड जे आहे ते. त्यानंतर आपण आता फोर्थ जे आहे ते फोर्थ बघूया. बघा, अँगल इज नायदर ॲक्विट नॉर, अँगल इज नायदर ॲक्विट नॉर ऑप्टस. ह्याचा आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म काय करायचा आहे, तयार करायचा आहे. मग आता बघा ह्यामध्ये बी दोन स्टेटमेंट आहे. पहिलं स्टेटमेंट कोणतं आहे, अँगल इज नायदर ॲक्विट. आता हे निगेशन आहे. कशाचं निगेशन आहे, अँगल इज ॲक्विटचं निगेशन आहे. मग घेताना सुरुवातीला पी म्हणजे काय करूया आपण, अँगल इज ॲक्विट. बघा पी हे स्टेटमेंट कोणतं घेतलं आहे, अँगल इज ॲक्विट. पण त्याचं हे काय आहे, निगेशन आहे. मग निगेशन ऑफ पी आपल्याला मिळेल, अँगल इज नॉट ॲक्विट. नंतर नॉर ऑप्टस म्हणजे काय, अँगल इज
ऑप्टसचं ते काय निगेशन आहे. मग घेताना आपल्याला क्यू घ्यावं लागेल. क्यू काय घेणार, अँगल इज ऑप्टस, पण त्याचं काय ते निगेशन आहे, म्हणजे काय येणार आहे, अँगल इज नॉट ऑप्टस. हां, आता बघा ह्याचा सिम्बॉलिक फॉर्म आपल्याला काय करायचा आहे, तयार करायचा आहे. आता बघा ह्यामध्ये बघा पहिलं स्टेटमेंट आणि दुसरं स्टेटमेंट ते दोघांची निगेशन आहेत. अँगल इज ॲक्यूटचं निगेशन आहे, अँगल इज ऑप्टसचं निगेशन आहे. म्हणजे हे स्टेटमेंट जे आहे हे पहिलं स्टेटमेंट आहे. कोणतं आहे, तर अँगल इज ॲक्यूटचं निगेशन आहे, म्हणजे हे स्टेटमेंट आहे. म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म आपल्याला मिळेल. सिम्बॉलिक फॉर्म काय येणार, पहिलं स्टेटमेंट कोणतं आहे, अँगल इज नायदर ॲक्यूट, म्हणजे ते निगेशन आहे कशाचं, पीचं, म्हणजे निगेशन ऑफ हे पहिलं स्टेटमेंट आहे. आणि दुसरं काय आहे, अँगल इज ऑप्टसचं निगेशन आहे ती, म्हणजे काय येणार आहे, निगेशन ऑफ क्यू. दोघांमध्ये काय आहे, ऑर आहे. आता ह्याचं बी ऑरचं काय करायचं, निगेशन. ऑरचं निगेशन घेतलं की काय येतं, अँड येतं. अँड अँडसाठी काय, कंजंक्शन. म्हणजे ह्याचं सिम्बॉलिक फॉर्म मिळेल आपल्याला, निगेशन ऑफ पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू. बघा काय लक्षात आलं का, हे कसं घेतलं ते, पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन, दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन, आणि ऑरचं बी काय करणार, निगेशन घेणार. म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म मिळेल पी निगेशन ऑफ पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू, ह्याचा सिम्बॉलिक फॉर्म मिळेल. आता बघा, इफ ट्रायंगल ए बी सी इज राईट अँगल ॲट बी देन मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 90 डिग्री. ह्याचा सिम्बॉलिक फॉर्म डायरेक्ट तयार करता येईल आपल्याला. हे जे स्टेटमेंट जे आहे हे पहिलं स्टेटमेंट आहे, ह्याला काय म्हणणार, पी. आणि हे जे आहे हे कोणतं आहे, दुसरं स्टेटमेंट आहे, त्याला काय म्हणणार, क्यू. आणि ते दोन्ही स्टेटमेंट कशाने जॉईन केलेत, इफ देनने. इफ देनसाठी काय यूज करतो आपण, कंडिशनल यूज करतो. हे सिम्बॉलिक फॉर्म काय येणार आहे, पी कंडिशनल क्यू. पहिल्या स्टेटमेंटला पी म्हणा, दुसऱ्या स्टेटमेंटला क्यू म्हणा, आणि सिम्बॉलिक फॉर्म मिळेल आपल्याला पी कंडिशनल क्यू. नंतर बघा, हिमदास विन्स गोल्ड मेडल इफ अँड ओनली इफ सी रन फास्ट. यामध्ये बी दोन स्टेटमेंट आहे बघा. पहिलं स्टेटमेंट कोणतं आहे, हिमदास विन्स गोल्ड मेडल, हे पहिलं स्टेटमेंट आहे, त्याला आपण पी म्हणणार. दुसरं स्टेटमेंट सी रन्स फास्ट, हे सेकंड स्टेटमेंट आहे. मग ह्याला काय म्हणणार, पी. ह्याला काय म्हणणार, क्यू. आणि हे दोन्ही स्टेटमेंट कशाने कनेक्ट केलेले आहेत, इफ अँड ओनली इफ. इफ अँड ओनली इफसाठी कोणता सिम्बॉल घेणार, इफ अँड ओनली इफसाठी कोणता, बाय कंडिशनल. मग त्याचा सिम्बॉलिक फॉर्म मिळेल पी बाय कंडिशनल क्यू. लास्ट बघा आता, एक्स इज नॉट इरॅशनल नंबर बट इज अ स्क्वेअर ऑफ इंटिजर. ह्यामध्ये बी दोन स्टेटमेंट आहेत, एक्स इज अ नॉट इरॅशनल नंबर आणि दुसरा काय, इज अ स्क्वेअर ऑफ इंटिजर. आता ह्याचा सिम्बॉलिक फॉर्म बघा, एक्स इज अ नॉट इरॅशनल नंबर, नॉट आलेला आहे म्हणजे निगेशन आहे, नॉट आले म्हणजे निगेशन आहे. कशाचं निगेशन आहे, एक्स इज अ इरॅशनल नंबर. मग इथं काय करावं लागेल आपल्याला, पी घ्यावं लागेल. पी म्हणजे काय असणार, एक्स इज इरॅशनल नंबर, आणि त्याचं हे काय आहे, निगेशन ऑफ पी आहे काय, एक्स इज नॉट इरॅशनल नंबर, हे त्याचं निगेशन झालं. म्हणजे हे आपल्याला निगेशन ऑफ पी म्हणजे पहिलं स्टेटमेंट मिळालं. इज अ स्क्वेअर ऑफ इंटिजर कशासाठी यूज केलं, हे ते एक्ससाठी यूज केलं. म्हणजे दुसरं स्टेटमेंट जे आहे क्यू. क्यू म्हणजे काय, एक्स इज स्क्वेअर ऑफ इंटिजर. हां, आणि हे दोन स्टेटमेंट कशाने कनेक्ट केलेले, बट. बघा पहिल्या कनेक्टिव्हिटीजमध्ये बघितलं आपण अँड किंवा त्याच्याऐवजी बट यूज करतात. अँड असेल किंवा बट असेल तरी त्यासाठी काय येणार, कंजंक्शन येणार. मग आता बघा पहिलं स्टेटमेंट, एक्स इज नॉट इरॅशनल नंबर म्हणजे काय, निगेशन ऑफ पी. बट म्हणजे काय, कंजंक्शन. आणि इज अ स्क्वेअर ऑफ इंटिजर म्हणजे काय, क्यू. म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म काय मिळालेला आहे, निगेशन ऑफ पी कंजंक्शन क्यू. काय मिळालं त्याचा सिम्बॉलिक फॉर्म. लक्षात आले का. हा जो आहे तो एक्झरसाइज 1.1 मधला व्हिडिओमध्ये कनेक्टिव्ज बघितलेले आहेत, त्याच्यामध्ये आपण कंजंक्शन, डिस्जंक्शन, कंडिशनल, बाय कंडिशनल, निगेशन बघितलेले आहेत. त्याचं ट्रूथ व्हॅल्यू, त्याचं ट्रूथ टेबल आपण बघितलेलं आहे. त्याचा यूज करून एक्झरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर 3 आज आपण बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 3 काय तो रीड करूया आपण. राईट ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. हे जे दिलेले आहेत स्टेटमेंट, कंपाऊंड स्टेटमेंट आहेत,
ह्या कंपाऊंड स्टेटमेंटचे आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू काय करायच्यात, फाइंड करायचे. हे सिंपल स्टेटमेंट नाही. जर सिंपल स्टेटमेंट असतील तर ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला डायरेक्ट सांगता आले असते. आणि कंपाऊंड स्टेटमेंट असल्यामुळे आपण हे जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे तर अगोदर त्याचा सिम्बॉलिक फॉर्म तयार करणार आणि नंतर त्याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करणार आहोत. मग आता बघा पहिलं सेंटेन्स जे आहे, पहिलं स्टेटमेंट आहे 4 इज ऑड ऑर 1 इज अ प्राईम. आता हे जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे तर त्याचा अगोदर आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म तयार करायचा आहे. अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की सिम्बॉलिक फॉर्म तयार करत असताना अगोदर आपण जे सिम्पल स्टेटमेंट आहेत तर त्यांच्यासाठी लेटर असाइन करतो. मग बघा आता हे जे पहिलं सिम्पल स्टेटमेंट आहे 4 इज ऑड, त्यासाठी आपण एक P हे लेटर असाइन करूया. नंतर 1 इज अ प्राईम, त्यासाठी आपण Q हे लेटर असाइन करूया. नंतर त्याचा काय करूया, आपण सिम्बॉलिक फॉर्म तयार करूया. आणि ऑर आहे म्हणजे डिस्जंक्शन आहे, मग त्यावरने आपण त्याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करूया. बघा फर्स्टमध्ये अगोदर आपण सिम्बॉलिक फॉर्म तयार करणार आहे. पण आता 4 इज ऑड हे फर्स्ट सिम्पल स्टेटमेंट आहे, त्याला आपण P म्हणूया. P म्हणजे काय, 4 इज ऑड. नंतर सेकंडचे सिंपल स्टेटमेंट आहे, त्याला आपण Q म्हणूया. 1 इज अ प्राईम. आता काय करूया, याचा सिम्बॉलिक फॉर्म तयार करूया. सिम्बॉलिक फॉर्म, आता सिम्बॉलिक फॉर्म काय करूया, तयार करूया. पहिले जे सिंपल स्टेटमेंट आहे आपण त्याला P म्हणलेलं आहे. दुसरं जे सिंपल स्टेटमेंट आहे त्याला Q म्हणलेलं आहे. दोघांमध्ये कोणती कनेक्टिव्ह आहे, ऑर. ऑरसाठी काय करतो आपण, डिस्जंक्शन यूज करतो. म्हणजे काय येणार आहे सिम्बॉलिक फॉर्म, P डिस्जंक्शन Q. हे जे स्टेटमेंट आहे त्याचा हा सिम्बॉलिक फॉर्म मिळालेला आहे. आता ह्या सिम्बॉलिक फॉर्मची आपण ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करूया, म्हणजेच आपल्याला त्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू मिळेल. मग त्या सिम्बॉलिक फॉर्मची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची, तर आधी P आणि Qची ट्रूथ व्हॅल्यू बघूया. P ची ट्रूथ व्हॅल्यू काय, बघा P काय, 4 इज ऑड. 4 हा ऑड नंबर आहे का, नाही. 4 हा कसला नंबर आहे, इव्हन नंबर आहे. म्हणजे P हा काय, फॉल्स आहे. मग ट्रूथ व्हॅल्यू ऑफ P फॉल्स आहे. नंतर आपण काय करूया, Qची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करूया. Q बघा काय, 1 इज अ प्राईम. 1 हा प्राईम आहे का, नाही. प्राईम नंबर कोणते आहेत, 2, 3, 5, 7, 11 हे प्राईम नंबर आहे. त्यामध्ये 1 येतोय का, नाही. म्हणजे 1 हा प्राईम नंबर आहे का, नाही. म्हणजे Q बी काय, फॉल्स स्टेटमेंट आहे. मग बघा आता लिहितो यामध्ये ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ P अँड Q आर. Pची काय आहे, 4 इज ऑड. 4 हा ऑड आहे का, नाही. इव्हन आहे म्हणजे काय, फॉल्स. अँड Q बघा काय, 1 इज प्राईम. 1 हा प्राईम आहे का, नाही. म्हणजे ते बी काय, फॉल्स आहे रिस्पेक्टिवली. आता ह्या P आणि Qची ट्रूथ व्हॅल्यू जी मिळाली त्यावरने आपण त्याच्या डिस्जंक्शनची ट्रूथ व्हॅल्यू काय करूया, फाइंड करूया. बघा आता खाली तर बघा ट्रूथ व्हॅल्यू, देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट. गिवन स्टेटमेंट कोणतं आहे, त्याचा सिम्बॉलिक फॉर्म कोणता आहे, P डिस्जंक्शन Q. आता यालाच इक्वलंट आपण सॉल्व करूया. P ची ट्रूथ व्हॅल्यू कोणती आहे, P ची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, फॉल्स. फॉल्स म्हणजे काय, F. Q ची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, फॉल्स. फॉल्स म्हणजे काय, F. दोघांमध्ये काय आहे, डिस्जंक्शन. आता हे डिस्जंक्शनची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला लक्षात आली पाहिजे. बघा डिस्जंक्शनमध्ये काय होतं, दोन्ही स्टेटमेंट फॉल्स असतील तर डिस्जंक्शन फॉल्स येतं, अदरवाईज काय येणार आहे, ट्रू येणार आहे. मग आता बघा पहिलं स्टेटमेंट फॉल्स आहे, दुसरं बी स्टेटमेंट फॉल्स आहे, त्यामुळे डिस्जंक्शन काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. म्हणजे जे गिव्हन स्टेटमेंट आहे ह्या गिव्हन स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू, म्हणजे हे जे एक्झाम्पल नंबर 1 आहे ना, क्वेश्चन नंबर 1, त्याची जी ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची ती किती मिळाली, F. समजले काय करायचं आहे, बघा सुरुवातीला काय करायचं, दिलेल्या कंपाऊंड स्टेटमेंटची सिम्बॉलिक फॉर्म तयार करून घ्यायचा. मग त्यामध्ये जे लेटर्स आहेत त्या लेटरची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करून घ्यायची आणि कनेक्टिव्हचा यूज करून त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला काय करायची, फाइंड करायची. हे झालं फर्स्ट. सिमिलरली आता आपण काय करणार आहे, सेकंड बघणार आहे. सेकंड बघा काय आता,
64 इज अ परफेक्ट स्क्वेअर अँड 46 इज अ प्राईम नंबर. हे बी कसलं स्टेटमेंट आहे? कंपाऊंड स्टेटमेंट. त्यामध्ये दोन सिंपल स्टेटमेंट आहे. पहिलं सिंपल स्टेटमेंट कोणतं आहे? 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर आणि दुसरं कोणतं आहे? 46 इज अ प्राईम नंबर. आता काय करणार आपण? ह्याचं सिम्बॉलिक फॉर्म तयार करणार आहे. मग सिम्बॉलिक फॉर्म तयार करत असताना पहिल्या स्टेटमेंटला आपण पी म्हणूया, दुसऱ्या स्टेटमेंटला काय करूया? क्यू म्हणूया. मग बघा आता हे आपण सेकंड सॉल्व करतोय. पी म्हणजे काय आहे? पी म्हणजे काय? तर पहिलं स्टेटमेंट काय? 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर. 64 इज परफेक्ट स्क्वेअर. आणि क्यू म्हणजे काय? 46 इज प्राईम नंबर. 46 इज प्राईम नंबर. हे काय आहे? क्यू स्टेटमेंट आहे. आता ह्याचा सिम्बॉलिक फॉर्म तयार करूया. पहिलं स्टेटमेंट पी आहे, दुसरं स्टेटमेंट क्यू आहे. दोन्ही स्टेटमेंट कशाचा यूज करून कनेक्ट केलेले आहे? अँड म्हणजे काय? कंजंक्शन. म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म मिळेल पी कंजंक्शन क्यू. सिम्बॉलिक फॉर्म मिळाला पी कंजंक्शन क्यू. आता बघा दिलेल्या गिव्हन स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म तयार झालेला आहे. आता काय करणार आपण? पीची ट्रूथ व्हॅल्यू आणि क्यूची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला काय करायची? फाइंड करायची आहे. बघा ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू आर. आता बघा इथं पी आणि क्यूची ट्रूथ व्हॅल्यू आपण काय करूया? फाइंड करूया. मग आता पी काय? 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर. 64 हा परफेक्ट स्क्वेअर आहे का? ज्याचं स्क्वेअर रूट मिळतं ना त्याला परफेक्ट स्क्वेअर म्हणतो. मग 64चं स्क्वेअर रूट मिळेल का? 64चं स्क्वेअर रूट काय? 8 आहे. स्क्वेअर रूट मिळतं आहे. स्क्वेअर रूट म्हणजे काय मिळेल? एक नॅचरल नंबर मिळत असेल तर त्याला आपण परफेक्ट स्क्वेअर म्हणतो. आता 64चं स्क्वेअर रूट आपल्याला मिळतं आहे म्हणजे काय झालं? 64 हा परफेक्ट स्क्वेअर झालेला आहे. मग 64 हा परफेक्ट स्क्वेअर आहे म्हणजेच पी हे काय आहे? ट्रू. पी हे जे स्टेटमेंट आहे ते काय? ट्रू आहे. 46चं प्राईम नंबर. प्राईम नंबर कशाला म्हणायचा? ज्या नंबरला 1 आणि त्या स्वतः नंबरने डिवाइड करता येतं. 1 आणि तो स्वतःच नंबर ज्या नंबरला डिवाइड करेल तो नंबर म्हणजे प्राईम नंबर असतो. आता 46ला 2ने डिवाइड होत आहे म्हणजे तो प्राईम होईल का? नाही, तो प्राईम नंबर नाही. म्हणजे क्यू हे स्टेटमेंट काय आहे? ते क्यू हे स्टेटमेंट फॉल्स आहे. बघा पी हे स्टेटमेंट ट्रू आहे, क्यू हे स्टेटमेंट फॉल्स आहे. आता पी आणि क्यूची ट्रूथ व्हॅल्यू मिळाली. आता आपल्याला गिव्हन स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करता येईल. खाली म्हणता येईल देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ अ गिव्हन स्टेटमेंट. आता गिव्हन स्टेटमेंट कोणतं आहे? पी कंजंक्शन क्यू इक्वॅलंट. पीची ट्रूथ व्हॅल्यू किती मिळाली? पीची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला ट्रू मिळाली या. कंजंक्शन क्यूची ट्रूथ व्हॅल्यू काय मिळाली? फॉल्स. कंजंक्शनमध्ये काय होतं? कंजंक्शनची ट्रूथ व्हॅल्यू काय असते? जर दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील तर कंजंक्शन ट्रू येतं. इथं दोन्ही स्टेटमेंट ट्रू आहेत का? नाहीत म्हणजे कंजंक्शन ट्रू येईल का? नाही. काय येणार आहे? फॉल्स येणार आहे. बघा मग आपल्याला हे जे स्टेटमेंट आहे, हे जी ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची सेकंडची, तर ती मिळाली आहे फॉल्स. पुढचं बघा आता थर्ड. 5 इज अ प्राईम नंबर अँड 7 डिवाइड्स 94. प्रोसिजर सेम. पहिल्यांदा काय करायचं? तर सिम्बॉलिक फॉर्म तयार करायचा. सिम्बॉलिक फॉर्म तयार करत असताना पहिलं सिम्पल स्टेटमेंटला पी म्हणूया, दुसऱ्या सिम्पल स्टेटमेंटला क्यू म्हणूया. म्हणजे पी म्हणजे काय येईल? पी म्हणजे काय येणार आहे? 5 इज प्राईम नंबर. पी मिळाला. क्यू म्हणजे काय असणार? 7 डिवाइड्स 94. 7 डिवाइड्स 94 हे क्यू मिळाले. आता सिम्बॉलिक फॉर्म तयार करूया. इथे बी बघा दोन स्टेटमेंट अँडने कनेक्ट केलेले आहेत. म्हणजे काय? अँड म्हणजे कंजंक्शन. पहिल्या स्टेटमेंटला पण पी म्हणलेलं आहे, दुसऱ्याला क्यू म्हणलेलं आहे आणि दोन्ही अँडने कनेक्ट केलेले आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये काय येईल? कंजंक्शन येईल. म्हणजे पी कंजंक्शन क्यू हा त्याचा सिम्बॉलिक फॉर्म मिळाला. आता पुढे काय करायचं? पीची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची. पी बघा काय आहे? 5 इज अ प्राईम नंबर. प्राईम नंबर आहे का 5? प्राईम नंबर कोणते असतात? 2, 3, 5, 7, 11. 5 आहे ना प्राईम नंबर. 5 हा प्राईम नंबर आहे म्हणजे पीची ट्रूथ व्हॅल्यू काय येईल? ट्रू येईल. आता क्यू बघा 7 डिवाइड्स 94. 7 डिवाइड्स 94. 7 हा 94ला डिवाइड करतोय का? बघा 7ने जर 94ला डिवाइड केलं होईल का डिवाइड? तर होणार नाही. होते का डिवाइड? बघा नाही होत. मग 7 हा 94ला डिवाइड करत नाही म्हणजे दिलेलं स्टेटमेंट काय आहे? फॉल्स. पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे, दुसरं काय आहे? पी हा ट्रू आहे, क्यू हा काय आहे? फॉल्स आहे.
पी आणि क्यूची ट्रूथ व्हॅल्यू मिळाली. आता त्याचा गिव्हन स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आपण फाइंड करूया. मग देअरफॉर सिम्बॉलिक फॉर्म मिळाला पी कंजंक्शन क्यू इक्विव्हॅलंट. पीची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू, कंजंक्शन क्यूची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स. कंजंक्शनमध्ये दोन्ही ट्रू आहेत का? नाहीत, म्हणजे काय येणार? फॉल्स येणार आहे. म्हणजे हे जे थर्ड स्टेटमेंट आहे त्याची बी ट्रूथ व्हॅल्यू किती मिळाली? फॉल्स मिळालेली आहे. त्यानंतर आता काय करूया आपण? फोर्थ स्टेटमेंट बघूया. काय? इट इज नॉट ट्रू दॅट 5 + 3i इज अ रिअल नंबर. आता इथं बघा, इट इज नॉट ट्रू म्हणजे नॉट म्हणजे हे निगेशन दिलेलं आहे. कोणत्या स्टेटमेंटचं निगेशन दिलेलं आहे? तर 5 + 3i इज अ रिअल नंबर हे स्टेटमेंट आहे ना, त्याचं इथं निगेशन दिलेलं आहे. मग आता काय करूया आपण? तर 5 + 3i इज अ रिअल नंबर हे जे सिम्पल स्टेटमेंट आहे त्याला आपण पी म्हणूया आणि त्याचं हे काय? निगेशन आहे. मग बघा आता सिम्बॉलिक फॉर्म तयार करूया. पी म्हणजे काय असणार? इथे एकच मिळेल बघा. काय? पी फक्त मिळेल. पी म्हणजे काय? 5 - 3i इज अ रियल नंबर. 5 - 3i इज रियल नंबर हे पी आहे. पण ह्या स्टेटमेंट इथं काय म्हणलं? इट इज नॉट ट्रू दॅट म्हणजे ह्याचं निगेशन आहे ते. म्हणजे इथं निगेशन ऑफ पी. सिम्बॉलिक फॉर्म बघा डायरेक्टच मिळेल आपल्याला. काय येणार आहे? सिम्बॉलिक फॉर्म मिळेल. देअरफॉर निगेशन ऑफ पी हा सिम्बॉलिक फॉर्म मिळेल. आता ह्या सिम्बॉलिक फॉर्मची आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची. मग काय करणार आपण? तर पीची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची. निगेशनमध्ये सर्वांना माहिती आहे पी जर ट्रू असेल तर निगेशन ऑफ पी फॉल्स येतो. पी जर फॉल्स असेल तर निगेशन ऑफ पी काय येणार? ट्रू येणार. मग आता आपल्याला पीची ट्रूथ व्हॅल्यू बघायची. ट्रू आहे का फॉल्स आहे? मी इथं बघा लिहितो ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी इज, बघा बरं काय? ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी इज, पीची ट्रूथ व्हॅल्यू सांगा काय आहे? आता पी बघा 5 - 3i इज अ रिअल नंबर. 5 - 3i कशाप्रमाणे नंबर दिसतोय? कॉम्प्लेक्स नंबर दिसतोय ना. मग 5 - 3i हा कसला नंबर आहे? कॉम्प्लेक्स नंबर आहे. तर तो रिअल नंबर आहे का? नाही. म्हणजे हे स्टेटमेंट काय आहे? पी हे स्टेटमेंट फॉल्स आहे. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी इज फॉल्स. पीची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे? फॉल्स येणार आहे. मग आता गिव्हन स्टेटमेंट आहे हे पीचं काय आहे? निगेशन आहे. मग गिव्हन स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला फाइंड करता येईल. देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिव्हन स्टेटमेंट. गिव्हन स्टेटमेंट म्हणजे काय आहे? निगेशन ऑफ पी इक्विव्हॅलंट. निगेशन ऑफ पी म्हणजे काय आहे? पीची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? फॉल्स. आणि फॉल्सचं निगेशन काय होणार? ट्रू. बघा हे सिम्बॉलिक फॉर्म समजून घ्या. थोडासा डिफरंट आहे सिम्बॉलिक फॉर्म. ज्या वेळेस निगेशनचं स्टेटमेंट असेल तर निगेशन सोडून जे स्टेटमेंट आहे त्याला पी म्हणायचं आणि त्याच्या निगेशनला काय मिळेल? त्याचा सिम्बॉलिक फॉर्म येईल. मग पी आपल्याला मिळाला. पी हा काय? फॉल्स आहे. तर पी हा फॉल्स असेल तर निगेशन ऑफ पी काय येणार आहे? ट्रू येणार आहे. म्हणजेच गिव्हन स्टेटमेंट जे आहे तर ते कसलं आहे? ट्रू आहे. हे झालं आपलं 4 नंबरचं. आता 5 नंबरचं आपण बघणार आहे. इफ 3 × 5 इज इक्वल टू 8 देन 3 + 5 इज इक्वल टू 15. सुरुवातीला सिम्बॉलिक फॉर्म तयार करायचा आहे. 2 सिम्पल स्टेटमेंट आहेत. पहिलं कोणतं आहे? 3 × 5 इज इक्वल टू 8 आणि दुसरं कोणतं आहे? 3 + 5 इज इक्वल टू 15. मग आता पहिल्या सिम्पल स्टेटमेंटला आपण काय करूया? पी म्हणूया. मग पी काय असणार इथं? पी म्हणजे काय येईल? 3 × 5 इज इक्वल टू 8 आणि क्यू काय येणार आहे? 3 + 5 इज इक्वल टू 15. आता काय करूया? त्याचं सिम्बॉलिक फॉर्म तयार करूया. बघा हे सिम्पल स्टेटमेंट फर्स्ट आणि दुसरं सिम्पल स्टेटमेंट कशाने कनेक्ट केलेले आहेत? इफ देन. कोणती कनेक्टिव्ह यूज केली? इफ देन. इफ देन म्हणजे काय? कंडिशनल. मग आता बघा आपल्याला काय करता येईल? सिम्बॉलिक फॉर्म तयार करता येईल. पहिलं स्टेटमेंट पी आहे, दुसरं कोणतं? क्यू. दोन्ही कशाने कनेक्ट केलेत? इफ देन. इफ देन म्हणलं की काय? कंडिशनल. हा काय मिळाला? त्याचा सिम्बॉलिक फॉर्म जो आहे तर तो सिम्बॉलिक फॉर्म मिळाला आहे. आता सिम्बॉलिक फॉर्म मिळाला की पी आणि क्यूची ट्रूथ व्हॅल्यू आपण फाइंड करूया. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू आर, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू आर. बघा बरं आता पीची ट्रूथ व्हॅल्यू काय येईल? पी म्हणजे 3 × 5 इज इक्वल टू 8. हे ट्रू आहे का फॉल्स आहे? 3 × 5 किती येतो? 15. इथे किती दिला? 8. म्हणजे काय आहे? पी हा काय आहे? फॉल्स. अँड 3 + 5 किती येतो? 8. पण दिलाय किती? 15. म्हणजे क्यू सुद्धा काय आहे? फॉल्स आहे. क्यू सुद्धा काय आहे? फॉल्स आहे.
पी बी फॉल्स आणि क्यू बी फॉल्स आहे. मग आता ह्यावरने आपण गिव्हन स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय करूया, फाइंड करूया. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द गिव्हन स्टेटमेंट इक्विव्हॅलंट. गिव्हन स्टेटमेंट कोणतं आहे, पी कंडिशनल क्यू. इक्विव्हॅलंट पीची ट्रूथ व्हॅल्यू काय, फॉल्स कंडिशनल फॉल्स. कंडिशनलमध्ये काय होतं, पहिले स्टेटमेंट ट्रू असेल, दुसरं स्टेटमेंट फॉल्स असेल तर कंडिशनल फॉल्स येतं, अदरवाईज ट्रू येतं. मग इथं पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे का, नाही, दुसरं फॉल्स आहे. पण पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स असेल तर फॉल्स येतं. पण पहिलं ट्रू आहे का, नाही, म्हणजे हे फॉल्स येणार आहे का, नाही येणार. काय येईल, ट्रू येईल. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तर फॉल्स येतं, पण तसं आहे का इथं, नाही, म्हणून काय आलं, ट्रू. म्हणजे 5 नंबरचं जो आहे ना हे स्टेटमेंट, हे कसलं आहे तर ते ट्रू स्टेटमेंट आहे. 5 नंबरचं स्टेटमेंट काय आहे, ट्रू आहे. आता आपल्याला काय करायचं, 6 नंबरचं स्टेटमेंट बघायचं. बघा 6 नंबरचं स्टेटमेंट काय आहे, मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली इफ स्काय इज ब्ल्यू. इथं बी काय आहे, कंपाऊंड स्टेटमेंट आहे. कोणत्या 2 सिंपल स्टेटमेंटचं, तर पहिलं सिंपल स्टेटमेंट आहे मिल्क इज व्हाईट आणि दुसरं कोणतं आहे, स्काय इज ब्ल्यू. मग आता हे जे सिंपल स्टेटमेंट आहेत त्यांना आपण काय करूया, पी आणि क्यू म्हणूया. पहिलं जे स्टेटमेंट आहे त्याला आपण पी म्हणूया. काय आहे पहिलं स्टेटमेंट, मिल्क इज व्हाईट, मिल्क इज व्हाईट. आणि दुसरं जे आहे ते कोणतं, स्काय इज ब्ल्यू. दुसरं क्यू हे स्टेटमेंट आहे. आता काय करूया, यांचा सिम्बॉलिक फॉर्म तयार करूया. बघा आता पहिलं स्टेटमेंट दुसरं स्टेटमेंट कनेक्ट केलेलं आहे, कोणती कनेक्टिव्ह यूज केलेली आहे, इफ अँड ओनली इफ. इफ अँड ओनली इफ म्हणजे काय, बाय कंडिशनली. मग आता याचा सिम्बॉलिक फॉर्म काय करूया आपण तयार करूया. पहिलं स्टेटमेंट पी आहे, दुसरं स्टेटमेंट क्यू आहे. कशाने कनेक्ट केलं आहे, इफ अँड ओनली इफ म्हणजे काय येणार याच्यामध्ये, बाय कंडिशनल. बघा हा सिम्बॉलिक फॉर्म मिळाला आहे, पी बाय कंडिशनल क्यू. आता ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू फाइंड करूया आपण. पीची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे बघा, मिल्क इज व्हाईट, मिल्क व्हाईट असतं ना, म्हणजे पीची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, ट्रू आहे. नंतर क्यूची ट्रूथ व्हॅल्यू आपण फाइंड करूया. क्यू काय, स्काय इज ब्ल्यू, स्काय ब्ल्यूच असतो ना, म्हणजे हे सुद्धा काय ट्रूच आहे रिस्पेक्टिवली. पी आणि क्यू दोन्ही स्टेटमेंट ट्रू आहेत, दोन्ही स्टेटमेंट काय आहेत, ट्रू आहेत. तर ह्यावरने आपण काय करूया, गिव्हन स्टेटमेंटचा ट्रूथ व्हॅल्यू जी आहे ती ट्रूथ व्हॅल्यू आपण फाइंड करूया. आता गिव्हन स्टेटमेंटचं सिम्बॉल आहे पी बाय कंडिशनल क्यू. इक्विव्हॅलंट पी बाय कंडिशनल क्यू. पीची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, ट्रू. बाय कंडिशनल क्यूची बी ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, ट्रू. बाय कंडिशनलमध्ये काय होतं, पी आणि क्यू दोघांच्याही ट्रूथ व्हॅल्यू जर सेम असतील तर बाय कंडिशनल ट्रू येतं, अदरवाईज फॉल्स येईल. आणि पी आणि क्यू दोघांच्याही ट्रूथ व्हॅल्यू सेम आहेत का, म्हणजे हे बाय कंडिशनल काय येणार आहे, ट्रू येणार आहे. म्हणजे हे जे आहे ना 6 नंबरचं क्वेश्चन, त्याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू येणार. आता लास्टचा क्वेश्चन बघायचा आपल्याला. 24 इज अ कंपोजिट नंबर आणि 17 इज अ प्राईम नंबर. ऑर आहे, दोघांच्या मध्ये काय ऑर आहे. 17 इज प्राईम नंबर. सेम प्रोसिजर, कंपाऊंड स्टेटमेंट, 2 सिंपल स्टेटमेंट आहेत. पहिलं स्टेटमेंट कोणतं, 24 इज अ कंपोजिट नंबर आणि दुसरं कोणतं आहे, तर पहिल्या स्टेटमेंटला पी म्हणतो 24 इज कंपोजिट नंबर आणि दुसरं जे आहे 17 इज प्राईम नंबर. बघा आता 24 हा कंपोजिट नंबर आहे आणि 17 हा काय प्राईम नंबर आहे. सिम्बॉलिक फॉर्म तयार करूया. पी आणि क्यू किंवा पहिलं आणि दुसरं जे सिंपल स्टेटमेंट आहे कशाचा यूज करून कनेक्ट केलेला आहे, ऑर. ऑर म्हणजे काय, डिसजंक्शन, म्हणजे पी डिसजंक्शन क्यू हा सिम्बॉलिक फॉर्म येईल. आता पी आणि क्यूची ट्रूथ व्हॅल्यू आपण फाइंड करूया. मग पी काय, 24 इज अ कंपोजिट नंबर. 24 हा कंपोजिट नंबर आहे का, जर नंबरला 2 ने डिवाइड होत असेल तर त्याला कंपोजिट नंबर होत म्हणतो. 24ला 2 ने डिवाइड होते ना. किंवा प्राईम नंबरच्या व्यतिरिक्त प्राईम नंबर सोडून जे राहिलेले नंबर आहेत ते सर्व कसे असतात, कंपोजिट नंबर असतात. मग 24 जो आहे तर कसला कंपोजिट नंबर आहे, म्हणजे त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, ट्रू. आणि 17 बघा, 17ला 1 आणि त्या 17नेच फक्त डिवाइड होतं, म्हणून 17 हा काय प्राईम नंबर. त्यामुळे स्टेटमेंट
क्यू जे आहे ते सुद्धा काय आहे ट्रू आहे. दोन्ही स्टेटमेंट ट्रू आहेत. आता गिव्हन स्टेटमेंट जे आहे त्या गिव्हन स्टेटमेंटचा आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म तयार करायचा आहे किंवा सिम्बॉलिक फॉर्म तयार केला आहे. गिव्हन स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची. गिव्हन स्टेटमेंट काय आहे पी डिसजंक्शन क्यू. पीची ट्रूथ व्हॅल्यू कोणती आहे ट्रू. डिसजंक्शन क्यूची ट्रूथ व्हॅल्यू कोणती आहे ट्रू. डिसजंक्शनमध्ये काय होतं दोन्ही ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स असतील तर डिसजंक्शन फॉल्स येतं अदरवाईज ट्रू येतं. म्हणजे दोन्ही स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आहेत का आहे ट्रू येत म्हणजे काय होणार आहे ट्रू येईल. म्हणजे लास्ट जो क्वेश्चन आहे त्याची सुद्धा ट्रूथ व्हॅल्यू ट्रू येईल. बघा हा जो आहे तो एक्झरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर 3 आपण बघितलेला आहे.